का तर जलपर्णी काढण्यासाठी. पण त्याच्यातून हे जलपर्णी निघाले ठीक आहे, की थोडीसं नदीला थोडं रिलॅक्स मिळेल. पण मग ते नाले बंद कधी होतील? जी आज आंदोलनाचा आपला 5वा टप्पा होता आणि यशाचं म्हणजे ज्याला म्हणतो की एक सुरुवात कुठेतरी आपली झालेली आहे आणि जलपर्णी काढणे कारण ह्या पाण्याखालचं जे विश्व आहे, मासे असतील किंवा आणखी जलचर प्राणी असतील, ते उद्ध्वस्त होत चाललं होतं. ते कुठेतरी वाचावं आणि ही जलपर्णी सगळी निघाल्यानंतर त्या माशांना सूर्यप्रकाश मिळणार ऑक्सिजन आहे, मिळेल. ऑक्सिजन मिळणार आहे आणि एक ज्याला आपण नाले बंद करण्यासंदर्भात एसटीपी प्लांट ऑलरेडी टाकण्याच्या बाबतीत प्रक्रिया सुरू झालेली आहे. एसटीपी प्लांटच्या बाबतीतही युद्ध पातळीवर आणि हे जे काही नाल्यांमधनं पाणी येते ते डायरेक्ट थेट खाडीला सोडण्यासाठी डीपीआर बनवण्याच्या संदर्भात पुन्हा एक मीटिंग MMRDA मध्ये जे आपले नगर विकास विभागाचे मुख्य सचिव आहेत असीम गुप्ता साहेब त्यांनीच एक प्रोग्राम आखलेला आहे आणि मी विशेष आभार व्यक्त करेन श्रीकांत शिंदे डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांचं खासदार साहेबांचं की त्यांनी अतिशय नियोजनबद्ध कार्यक्रम दिला होता की 15 दिवसात ही मशीन येईल आणि आज ती 18व्या दिवशी आली म्हणजे कालच आली पण तिला आज आपल्याला सुरुवात झाली आणि दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की ज्याला आपण 5 मे ला परत MMRDA मध्ये एक मीटिंग घेतली जाणार आहे आणि संबंधित सर्व MPCB बोर्ड असू द्या महानगरपालिकेचे आयुक्त असू द्या कलेक्टर असू द्या किंवा आणखी बाकीचे इतर संबंधित अधिकारी असू द्या पाटबंधाऱ्यांचे तर ह्या सर्वांना बोलवून एक पुन्हा नियोजन की त्यांनी एक स्पष्ट आदेश दिले होते कोणताही तुम्ही काहीही प्रोग्राम घ्याल तर जे आंदोलन करतायत त्या आंदोलनकर्त्यांना सोबत घेतल्याशिवाय कोणतंही पाऊल उचलू नका हे असीम गुप्ता साहेबांनी अतिशय हेडलाईन वारंवार सांगितली होती आणि त्याचीच एक सुरुवात आज मशीन आल्यानंतर त्यांना आम्हाला बोलवलं गेलं आणि ही प्रक्रिया नितीन निकमांच्या हस्तेच आपण इथे नारळ फोडून या शुभारंभ केलेला आहे माझं म्हणणं एकच आहे की नियोजन आता टप्प्याटप्प्यात हे आंदोलन संपलेलं नाही किंवा ह्या आंदोलनाच्या म्हणजे एक मशीन आली म्हणून आमचं आंदोलन संपलं असं आम्ही म्हणणार नाही पण याच्या पुढे ही जी काही कंटिन्युटी आहे ती सतत राहील आणि एक शुद्ध नदी फक्त हीच नाही तर त्यांनी वालदुनी नदीच्या संदर्भात पण खासदार साहेबांनी पुढाकार घेतला स्वतःहून आणि त्यानंतर इतर नद्यांच्या संदर्भात नाशिकमध्ये पण घेतला तर मी खरोखर हे एक चांगलं नियोजन नितीन निकमांच्या आंदोलनामुळे कुठेतरी महाराष्ट्रात नद्या वाचवण्याची मोहीम सुरू झाली आहे असं मी म्हणेल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र